नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण DMER भरती 2025 साठी PYQ ची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण 2023 मध्ये झालेल्या DMER च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत। या अगोदर आपण 7 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 8वा पार्ट आहे। या व्हिडिओमध्ये आपण जीके च्या प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे। सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्ये होते। त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आणि या मूलभूत कर्तव्याचा समावेश हा घटनेमध्ये नंतर करण्यात आला आहे आणि याचा समावेश स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला आहे। दुसरा प्रश्न, 1909 मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी ऑर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केले? तर त्यांना अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ठार केले। त्यानंतर मदनलाल धिंगा यांनी कर्जन वायलीची हत्या केली। विष्णू गणेश पिंगळे हे गदर संघटनेचे कार्यकर्ते होते। गदर संघटना ही भारतामध्ये सशस्त्र उठाव करणार होती, पण इंग्रजांना त्यांचा अगोदरच सुगावा लागला। त्यानंतर गदर संघटनेच्या कर्त्याला पकडून फाशी देण्यात आली। त्यामध्ये विष्णू गणेश पिंगळे हे एक होते। त्यानंतर शिवराम हरी राजगुरू आणि भगतसिंग या दोघांनी मिळून जॉन सॅन्डर्स यांची हत्या केली होती। त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया, 2023 मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन मध्य प्रदेशामध्ये करण्यात आले होते? तर ही 5वी आवृत्ती होती। आता यावर्षी आपल्याला 2025च्या खेलो इंडिया यूथ गेम बद्दल विचारणार। तर 2025 ची खेलो इंडिया यूथ गेम्स ही बिहार राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती। आता 2023 ची 5वी म्हणल्यास 2024 ची 6वी असेल आणि आपली 2025 ची आत्ताची आवृत्ती ही 7वी आवृत्ती पार पडली। यामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे। महाराष्ट्राने यामध्ये एकूण 158 पदकासह प्रथम क्रमांक मिळवला। चौथा प्रश्न, मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हा बहुभाषिक AI चॅटबॉट सुरू केला होता? तर हा चॅटबॉट मायक्रोसॉफ्ट या कंपनीने सुरू केला होता। 5वा प्रश्न, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे? तर महाराष्ट्राच्या एकूण 49.7% एवढा भूभाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे। 6वा प्रश्न, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023च्या पदकतालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? खेलो इंडिया यूथ गेम्सवर 2 प्रश्न विचारण्यात आले आहेत, अगोदरचा आणि हा एक। आता 2023 मध्ये महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावले होते आणि 2025च्या खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये पण महाराष्ट्रानेच प्रथम स्थान पटकावले आणि हे 2025 ची खेलो इंडिया यूथ गेम्स ही बिहार राज्यामध्ये पार पडली। 7वा प्रश्न, कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविलेला असतो? तर याद्वारे पृथ्वी हा घटक दर्शविला जातो। 8वा प्रश्न, मे 2023 मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकूण किती जागा जिंकल्या? यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 135 जागा जिंकल्या। 9वा प्रश्न, कुम्मीपाट्टू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे? तर हा तामिळनाडू राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे। 10वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते? तर भारताच्या एकूण 9.3% एवढी लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये राहते। 11वा प्रश्न, पोटिष्ठामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी असतात? पेशीचे 2 प्रकार असतात, एक तर दृश्यकेंद्रकी पेशी आणि दुसरा असतो आधिकेंद्रकी पेशी। याच्यात आधिकेंद्रकी ऑप्शनच नाहीये, मग ऑप्शन 2 हे दृश्यकेंद्रकी पेशी असतात। त्यानंतर बहुपेशीय काय आहे? तर हे प्राण्याचे प्रकार आहेत, जसे की एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी। त्यानंतर स्वयंपोषित हे वनस्पतीचे प्रकार आहेत, स्वयंपोषी वनस्पती, परपोषी वनस्पती। त्यानंतर 12वा प्रश्न पाहूया, मच्छीमार आणि इतर भागधारकांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठीचा सागर परिक्रमा यात्रेचा 5वा टप्पा
सागर परिक्रमा यात्रा फेज 5 हा महत्वाकांक्षी उपक्रम मे 2023 मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किनारी प्रदेशातून जात नाही? तर हा ठाणे या जिल्ह्यातून जात नाहीये. हा प्रकल्प रत्नागिरी, मुंबई आणि रायगड या 3 जिल्ह्यांमधून जातो. त्यानंतर 13वा प्रश्न, मुंबई नागपूर द्रुतगती महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कधी करण्यात आले होते? तर या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आले. 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान एखाद्या जीवाच्या DNA मधील परिवर्तनास जबाबदार असते? त्यालाच जीनसंच संपादन किंवा जीनोम एडिटिंग हे तंत्रज्ञान DNAच्या परिवर्तनास जबाबदार असते. त्यानंतर 15वा प्रश्न, लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर हे लक्षद्वीप या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. आंध्र प्रदेशचे लोकनृत्य कुचिपुडी, त्यानंतर केरळचे लोकनृत्य कथकली. आपण सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवर भारतातील सर्व राज्यांचे लोकनृत्य आणि त्यांना लक्षात ठेवण्याच्या ट्रिक पाठवलेल्या आहेत. त्यासाठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तारखेला G20च्या एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग ग्रुपची 3री बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती? तर ही बैठक 21 मे ते 23 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. 17वा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात ॲपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले आहे? तर भारतातील मुंबई या शहरामध्ये ॲपलने आपले अधिकृत स्टोअर उघडले आहे. सध्या नुकतेच आणखी एका कंपनीने भारतामध्ये आपले पहिले स्टोअर उघडले आहे. ती कंपनी म्हणजे टेस्ला. 18वा प्रश्न, संविधानाने अनेक मूलभूत अधिकारांची तरतूद केली आहे. न्यायपालिकेने अनुच्छेद डॅश आणि डॅश अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करणे आणि अशा मूलभूत अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे. तर न्यायपालिका कलम 32 आणि कलम 13 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते. त्यानंतर 19वा प्रश्न हा जीकेचाच प्रश्न आहे पण इंग्लिशमध्ये विचारण्यात आला आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ मॅक्रोन्यूट्रियन्स प्रेझेंट इन द फूड? न्यूट्रियन्सचे 2 प्रकार, एक मॅक्रोन्यूट्रियन्स आणि दुसरा असतो मायक्रोन्यूट्रियन्स. मॅक्रोन्यूट्रियन्स म्हणजे ज्याची शरीराला खूप मोठ्या प्रमाणात गरज असते आणि मायक्रोन्यूट्रियन्स म्हणजे शरीराला जे कमी प्रमाणात लागतात. आता मायक्रोन्यूट्रियन्सचं एक्झाम्पल झालं तर फॅट, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन यांची शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते म्हणून हे मॅक्रोन्यूट्रियन्स आहेत. आणि नाहीत कोणतं तर मायक्रोन्यूट्रियन्स. यामध्ये व्हिटॅमिन हा मायक्रोन्यूट्रियन्स आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते पेशीतील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे? तर लायसोझोम हे पेशीतील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे. 21वा प्रश्न, वाकाटक राजवंशातील पहिला विंध्यशक्तीचा उत्तराधिकारी कोण होता? तर प्रवरसेन हा पहिला विंध्यशक्तीचा उत्तराधिकारी होता. 22वा प्रश्न, बाय यूजिंग विच मोबाईल ॲप सिटीजन ऑफ महाराष्ट्र कॅन गेट कंप्लीट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015? तर कोणत्या ॲपद्वारे राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टची माहिती मिळते? तर RTS महाराष्ट्र या ॲपद्वारे आपल्याला ही माहिती मिळू शकते. त्यानंतर 23वा प्रश्न, विद्युत क्षेत्राचे SI एकक कोणते आहे? तर विद्युत क्षेत्राचे SI एकक हे न्यूटन पर कुलॉम हे आहे. 24वा प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी कोणत्या भारतीय राज्याच्या सीमेवरील गावात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला होता? तर त्यांनी अरुणाचल प्रदेश या गावामध्ये व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला होता. 25वा प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील खालीलपैकी कोणत्या नदीत हजारो मृत मासे तरंगत असल्याचे आढळले होते? तर नीरा या नदीमध्ये हजारो मृत मासे तरंगत असल्याचे आढळले. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.